हाय हॅलो नमस्कार, मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर अशा प्रकारचं टोपडं कसं शिवायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ह्याच्या आधीसुद्धा एक डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केली, आता ही दुसरी डिझाईन शेअर करते। ह्याच्यानंतर अजूनसुद्धा मी भरपूर वेगवेगळ्या प्रकारची टोपडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर आता बघा, सगळ्यात पहिलं हे जे टोपडा आहे ना ते मी 4 महिन्यापासून ते 15 महिन्याच्या मुलाला बसेल ह्या साईजमध्ये शिवते। त्यासाठी मी काय केले, आपल्या घरातलं जे मोठं ताट असतं ना ते ताट घेतले। आता या ताटाची जी रुंदी आहे ना सगळ्या बाजूनी 12.5 इंच आहे। तुम्हाला जर 4 महिन्यापेक्षा खालचं बाळाचं पाहिजे असेल तर 10 इंच ताट असलं पाहिजे। आणि 1 वर्षाच्या म्हणजे 1.5 वर्षाच्या पेक्षा जास्त मोठा मुलगा असेल तर तुम्हाला ह्या ताटाचं माप आहे ना ते 14, त्याच्यानंतर 2 वर्षाचा असेल तर 16 असं वाढवायचं आहे। ठीक आहे, तर आता काय केलं, अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचे 2 कपडे मी त्या ताटाच्या आकाराचे बघा इथं व्यवस्थित कट करून घेतलेत। तुम्हाला समजलं असेल की वयानुसार माप कशी चेंज करायची। तर आता काय करूया, मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आणि त्याला असं बघा व्यवस्थित असं मधून एक फोल्ड करायचं आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं। ठीक आहे, फोल्ड केल्यानंतर काय करायचं, ह्या कोण्यापासून आपल्याला 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इकडच्या साईडनी 3.5 इंचावरती मार्किंग करायचे आहे बघा अशा प्रकारे। आणि तुमचा जर 2 वर्षापेक्षा जास्त मोठा मुलगा असेल तर ही मार्किंग अलीकडची जी 3.5 केली ना तिथे तुम्ही 4 घेऊ शकता। त्यानंतर जसं मार्किंग केली होती तसं लगेच कट करून घेतलं। आता काय करायचं, इथून आपल्याला शिलाई द्यायला स्टार्ट करायचं आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आहे बघा। पूर्ण या जो सर्कल आहे ना त्या पूर्ण सर्कलला आपल्याला शिलाई द्यायची आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं। आणि ही अशी जर तुम्ही मापं घेतली तर तुमचं किती महिन्याचं बाळ असू द्यात तुम्हाला परफेक्ट अशीच टोपडं शिवायला येईल। तर आता बघा इथं सावकाश जो आपला फीचा शेप आलेला आहे तो सुद्धा बरोबर तसाच घ्यायचा आणि 1 ते 1.5 इंच इथं मी सोडलं होतं, जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित पलटी करता यावं त्यासाठी। आता हे मी हातानेच पलटी करून घेते बघा, हाताने पलटी करायचं, त्याच्यानंतर सगळे कोने वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपर काढून घ्यायचे, जसं मी इथं तुम्हाला दाखवत आहे तसं। फी शेप होता तिथे एक कट दिलात ना तरी चालेल, कट दिल्यामुळे काय होईल ना तो शेप आहे ना फीचा तो बरोबर येईल। थोडासा लंबाकृती असा शेप असेल तरी चालेल, प्रॉपर फी आला पाहिजे असा नाही, यू सुद्धा आला ना तरी सुद्धा चालेल, छानच बसेल टोपडं। त्यानंतर जिथून ओपन शिलाई ठेवली होती ना ती आतमध्ये टाकायची आणि इथे एक दाब शिलाई देऊन घेऊया बघा अशा प्रकारे। आणि त्याच्यानंतर इस्त्री करून घेऊ शकता, इस्त्री केल्याच्या नंतर दाब शिलाई दिली तरी चालेल, तुम्हाला जसं जमत असेल तशी। आता ह्या पूर्ण सर्कल आपल्याला कडेने दाब शिलाई देऊन पूर्ण सर्कल आपला रेडी करून घ्यायचा आहे। जर खूप जास्त कपडा फुगत असेल तर थोडंसं इस्त्री करून घेतलं तरी चालेल। मी सुद्धा ज्यावेळेस काही वेगळ्या प्रकारचा कपडा असतो त्यावेळेस मला सुद्धा ते प्रेस करूनच घ्यावं लागतं। तर इथं मी बघा व्यवस्थित सगळी शिलाई देऊन घेतली, प्रॉपर अशी मी इथं दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आता काय करायचं बघा, इथे थोडंसं ओपन राहिलं होतं तर तिथे सुद्धा मी दाब शिलाई देऊन घेतली। आता काय करायचं, आपलं मेन फॅब्रिक आणि जो अस्तरचा कपडा आहे तो हालू नये, आपली डिझाईन जी प्लेट आपण टाकणार आहे त्या प्रॉपर याव्यात, त्यासाठी एक अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि अजून एक शिलाई द्यायची आहे। पहिल्यांदा तुम्हाला ही शिलाई द्यावी लागेल तरच तुमचं फिनिशिंग येईल। नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही टोपडं शिवाल त्यावेळेस अशी जी शिलाई आता आपण देतोय ती नाही दिली तरी सुद्धा चालेल, पण सुरुवातीला तुम्हाला फिनिशिंग पाहिजे असेल, टोपडं व्यवस्थित शिवता यावं असं वाटत असेल तर सुरुवातीला देऊन घ्या। त्यानंतर आता थोडंसं मार्जिन सोडायचं आणि तिथून पुढे आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकायला चालू करायच्या आहेत। मुलाचं डोकं जेवढं मोठं छोटं असेल ना तशा थोड्याशा प्लेट टाकून घ्या। जास्त मुलगाचं डोकं जर मोठं असेल तर तुम्हाला तशा मापानं प्लेट टाकायची आहे, जेणेकरून जास्त घेर आला पाहिजे। तर मी इथं 4 महिन्यापासून ते 12 ते 15 महिन्याच्या मुलाला बसेल अशा प्रकारामध्ये शिवते, त्या हिशोबानं मी तसा माझ्या ज्या सगळ्या प्लेट आहेत ना त्या टाकून घेणार आहे। ह्या प्लेट टाकल्यामुळे पुढे आपोआपच आपली एक वेगळ्या प्रकारची अशी डिझाईन तयार होईल, बघू शकता। आता इथे तुम्ही लेस वगैरे लावून अजून छान अट्रॅक्टिव्ह बनवू शकता। त्याच्यानंतर आता काय करायचं बघा,
त्यानंतर आपल्याला इथं 2 दोऱ्या लावायच्या आहेत. त्यासाठी मी इथं साधारणतः 2 इंच रुंदीचा पट्टी कट करून घ्यायची. जास्त मोठी पट्टी कट करायची नाही, मग ते खूप जास्त टोकूच्याला बेकार दिसतं, चांगलं अट्रॅक्टिव्ह असं दिसत नाही. त्यामुळे 1 इंचाची केली तरी चालेल किंवा 1.5 इंचाची पट्टी केली तरी चालेल, ती जास्त शोभून दिसते. त्यानंतर तिला अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करायचे, म्हणजे आपण जशा पट्ट्या तयार करतो ना सेम त्याच प्रकारे. मी इथं आता व्यवस्थित ह्या पट्ट्या ज्या आहेत ना त्या रेडी करून घेते बघा. पट्टी रेडी झाल्यानंतर सेम दोन्हीकडे बसेल अशी कट करायची मधून, म्हणजे 2 पट्ट्या रेडी करून घ्यायच्या. आणि आता काय करायचं, पट्टी एक फोल्ड करायची आतल्या साईडनी एका साईडनी, आणि त्या अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. 2-3दा शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे जी शिलाई आहे ना ती शिलाई निघणार नाही. बघू शकता. आणि त्यानंतर जे आपले त्रिकोण कट झाले होते की नाही मधले, ज्यावेळेस आपण कट केलं होतं बघा सर्कल, तेच त्रिकोण इथं शिल्लक राहिलेले होते. त्याला मी काय केलं, असं चिमणीच्या आकाराची जी टोकूच्याला जी थोडंसं लटकन असतं ना छोटंसं, तसं लटकन इथं तयार करून घेतलंय. आणि बघू शकता फायनली आपले टोपडं आहे ना ते अशा प्रकारे तयार झालंय. खूप सुंदर दिसतं. आतमध्ये कॉटनचा अस्तर वापरल्यामुळे बाळाला टोचतसुद्धा नाही. तर कसं वाटलं हे कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या बेबीसाठी सुद्धा असं सुंदर असं फिनिशिंग सहित टोपडं नक्की शिवा, आणि कसं झालं होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.